श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा अर्थकथा पूर्वजांना खुश करण्याचा पर्याय. पितृपक्ष अथवा पितृपंधरवडा याला मराठीत पितृपंधरवडा म्हणतात. हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेनंतर ते आश्विन अमावस्यापर्यंत म्हणजेच सुमारे 15 दिवसांचा काळ असतो. याचा अर्थ काय? या काळात लोक आपल्या पूर्वजांना म्हणजेच पितरांना श्राद्ध, तर्पण, पिंडदान करून स्मरण करतात. असे मानले जाते की या काळात पितर पृथ्वीवर आपल्या वंशजांकडे येतात. त्यांच्या तृप्तीसाठी केलेले तर्पण, अन्नदान, पाणी अर्पण यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. का करतात? पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी, घरात सुख समृद्धी यावी म्हणून, पितरांची आत्मा शांती मिळावी म्हणून. विशेष माहिती. हा काळ उत्सव साजरे करण्याचा मानला जात नाही. नवीन कामाची सुरुवात, लग्न, गृहप्रवेश यांसारखे मंगल कार्य टाळले जाते. शेवटचा दिवस सर्वपित्री अमावस्या म्हणतात. त्या दिवशी सर्व पितरांचे एकत्र श्राद्ध केले जाते. आता तुम्हाला मी पितृपंधरवड्याची कथा आणि धार्मिक महत्त्व सांगणार आहे. पितृपंधरवड्याची कथा. एकदा कर्कटिक नावाची राक्षसी ब्रह्मदेवाकडे गेली. ती म्हणाली, हे प्रभू, मला लोकांचे प्राण घ्यायचे आहेत. ब्रह्मदेव म्हणाले, तू वर्षातील एका विशिष्ट काळात पृथ्वीवर जाशील. त्या काळात जर लोकांनी आपल्या पूर्वजांना अन्न तर्पण केले नाही तर त्यांच्या पितरांची आत्मा असंतुष्ट राहील आणि तुझ्या पोटी अडकतील. म्हणूनच भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावस्यापर्यंतचा काळ पितृपंधरवडा म्हणून ओळखला जाऊ लागला. या काळात पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांकडून अन्न तर्पणाची अपेक्षा करतात. धार्मिक महत्त्व. पूर्वजांचा आशीर्वाद. पितर प्रसन्न झाले तर कुटुंबात शांती, सुख समृद्धी आणि आरोग्य लाभते. पितृऋणाची परतफेड. वेदांमध्ये सांगितले आहे की प्रत्येक माणसावर देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण असते. श्राद्धाने आपण पितृऋण फेडतो. आत्मशांती. श्राद्ध, पिंडदान केल्याने पितरांना पुढच्या लोकांत अर्थात पितृलोकात गती मिळते. सर्व पितरी अमावस्या. या शेवटच्या दिवशी जर कुणाला आपल्या पितरांचा मृत्युतिथी ठाऊक नसेल तर ते या दिवशी श्राद्ध करतात. यामुळे सर्व पितर तृप्त होतात. काय करतात या काळात? श्राद्ध, तर्पण, पिंडदान करतात. ब्राह्मणाला भोजन घालतात. अन्न, धान्य, कपडे दान देतात. घरात मंगल कार्य म्हणजेच लग्न, नवीन व्यवसाय, गृहप्रवेश टाळतात. धन्यवाद.